रातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेली त्रिवेणी नौका ही बुडाली आहे। परत येत असताना गिरये काळोशी समुद्रामध्ये ही घटना घडली आहे। वादळी वाऱ्यामुळे नौकेच्या तळाकडील 2 लाकडी फळ्या उचकटल्याने नौकेमध्ये पाणी शिरलं। सुदैवाने दुसऱ्या नौकेची तत्काळ मदत मिळाल्यामुळे त्रिवेणी नौकेवरील सर्व 6 खलाशांना सुखरूपपणे वाचवण्यात यश आले। या दुर्घटनेमध्ये नौकेसह साहित्य मिळून 25 लाखांचं नुकसान झालंय। हवामान विभागाने वादळी वाऱ्याची सूचना दिल्याने नौका देवगड बंदरामध्ये परतत होती। दरम्यान तीव्र वादळी वारे सुरू झाल्याने खवळलेल्या समुद्रातील लाटांच्या तडाख्याने ही बोट बुडाली। तर आपण ही दृश्य बघतोय, गिरये काळोशी परिसरामध्ये समुद्रात ही बोट बुडालेली आहे। दुसऱ्या नौकेची वेळेतच मदत मिळाल्यामुळे या खलाशांना वाचवण्यात यश आलंय। मात्र ही नौका बुडाल्याने जवळपास 25 लाखांचं नुकसान झालेलं आहे। प्रशासनाने सूचना दिलेल्या होत्या, त्यामुळे ही बोट बंदरावर परतत होती। मात्र त्या दरम्यानच ही दुर्घटना घडलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही घटना आहे। दुसऱ्या एका बोटीनं लगेच तातडीनं मदत पोहोचवली आणि त्यामुळे या खलाशांना वाचवण्यात आलेलं आहे। या बोटीवर एकूण 6 खलाशी होते, जे सुखरूप असल्याची माहिती कळते। त्रिवेणी नावाची ही नौका होती, जी आता बुडालेली आहे। वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे ही बोट समुद्रामध्ये बुडाल्याची माहिती समोर येते। मासेमारी करून ही बोट परतत होती, मात्र परततानाच वाटेतच या बोटीचा अपघात झाला। ही बोट पूर्णपणे या वादळाच्या तडाख्यात सापडली आणि बुडालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्यासोबत जोडले गेलेले। सदाशिव, ही बोट बुडाल्याचं नेमकं काय कारण आहे आणि आता प्रशासनानं इतर बोटींना नेमक्या काय सूचना दिल्या? ही बोट बुडाल्यामागचं कारण म्हणजे समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। वादळी वारे वाहणार याची माहिती जी आहे ती हवामान विभागाने मच्छीमारी नौका ज्या समुद्रात गेल्या होत्या त्यांना दिली होती। त्याचवेळी या नौका ज्या आहेत त्या समुद्र किनारी परतत होत्या आणि त्यावेळी ही जी बोट आहे ही परतत असताना ज्या तळाशी असले बोटीच्या तळाशी जो दगड आदळून त्या ठिकाणच्या ज्या फळ्या होत्या त्या निखळल्यामुळेच बोटीत पाणी शिरू लागलं आणि त्यावेळी त्या ठिकाणी असलेले जे खलाशी होते त्यांनी इतर बोटींशी संपर्क साधला आणि आपला जीव जो आहे तो वाचवला। मात्र ही बोट जी होती ती पाणी शिरल्यामुळे पूर्णपणे बुडालेली आहे। मात्र इतर ज्या नौका आहेत त्यांना प्रशासनाने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे। कारण समुद्रात आता इतर बोट चालकांना म्हणजे बोटींनाही आता आवाहन करण्यात आले की तुम्ही खोल समुद्रात जाऊ नका, कारण वादळी वाऱ्यांचा तडाखा कायम आहे। सदाशिव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे नांदेड दौऱ्यावर आहेत। काल रात्री ते नांदेडच्या शासकीय